नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल पांडे. मी फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहे. आज आपण क्रोनिक स्टेबल अंजायना म्हणजे काय या विषयावर चर्चा करूया. बऱ्याचदा ॲक्यूट हार्ट अटॅक, छातीत दुखली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, अँजिओग्राफी झाली किंवा रक्तपातळ करायचं इंजेक्शन दिलं, अशी एक अचानक ट्रॅजेडी फॅमिलीवर येते किंवा पेशंटवर येते. तर हार्ट अटॅक येण्याच्या अगोदरच आपण त्याला डिटेक्ट करू शकतो का, त्याच्या अगोदर काही कंडिशन असते का, याविषयी आपण चर्चा करूया. तर क्रोनिक स्टेबल अंजायना म्हणजे काय? तर क्रोनिक स्टेबल अंजायनामध्ये की यामध्ये पेशंटला छाती ही दुखत असते पण पेशंट हा स्टेबल असतो. तर यामध्ये जनरली जे पेशंट असतात ते एक तर वयस्कर असतात, ज्यांना की कोमॉर्बिडिटीज असतात, जसे की डायबिटीज, हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल लेवल, किडनीचे आजार, ज्याने की स्मोकिंग किंवा अदर व्यसने हे केलेली असतात, असे पेशंट असतात. तर यामध्ये पेशंट जनरली रुटीन ॲक्टिव्हिटी करताना हा एकदम एसिम्प्टमॅटिक असतो किंवा त्याला काही लक्षणं नसतात. परंतु थोडीशी काही एक्झर्शनल ॲक्टिव्हिटी करायला गेला, जसं की थोडंसं फास्ट चालणे किंवा जिना चढणे किंवा रुटीनपेक्षा कोणतीही एक्झर्शनल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर त्याला लक्षणं येतात. तर प्रामुख्याने ही लक्षणं म्हणजे की एक तर छातीत दुखणे, दम लागणे, दडदड होणे, अतिशय थकवा येणे, अशी लक्षणं असू शकतात. आता ही जी लक्षणे आहेत ती पेशंटच्या एक्झर्शनल ॲक्टिव्हिटीवर किती आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्याला आम्ही न्यूयॉर्क हार्ट असोसिएशन क्लासिफिकेशन असं म्हणतो की रुटीन ॲक्टिव्हिटी करताना हे लक्षणं येतात का, की थोडेसे जास्त ॲक्टिव्हिटी केल्यावर लक्षणं येतात, त्यानुसार आपण त्याची ग्रेडिंग केली जाते. तर जे कोणी असे हाय रिस्क पेशंट आहेत आणि ज्यांना हे असे एक्झर्शनल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर लक्षणं येतात, त्यांना आपण रुटीन चेकअपमध्ये जनरली ECG, 2D इकोकार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट ह्या अशा गोष्टी आपण त्यांना करायला लावतो. तर यामध्ये सायलेंट MI हा एक प्रकार असतो की बरेच जे पेशंट जे की लॉंग स्टँडिंग डायबिटीज असतात, ओल्ड एज असतात, त्यामध्ये लक्षणं काहीच नसतात, परंतु जेव्हा रुटीन ECG हा केला जातो त्यावेळी त्यांना आपल्याला बरेचसे ECGमध्ये बदल दिसतात, जे की असे दाखवतात की त्यांना पूर्वतः कधीतरी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा ब्लॉकेज असण्याची शक्यताही असते. तर अशा पेशंट्समध्ये ही स्ट्रेस टेस्ट ही फार महत्त्वाची टेस्ट असते. स्ट्रेस टेस्ट म्हणजे TMT. यामध्ये पेशंटला ECG लीड्स ह्या लावल्या जातात आणि त्याला ट्रेडमिल टेस्टवर पळवल्या जातं. ह्या पळवल्यानंतर ह्या एक्झर्शनल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर एक लॉंग ECG काढला जातो आणि जर त्या लॉंग ECGमध्ये जर बदल असतील तर पेशंटला आपण पुढची तपासणी अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी असं सजेस्ट करतो. त्याहीपेक्षा इन्व्हेजिव्ह टेस्ट न जाता काही नॉन इन्व्हेजिव्ह गोष्टी करायच्या असल्या तर आपण सिटी कोरोनरी अँजिओग्राफी हा एक प्रकार आहे की ज्यामध्ये कोरोनरी व्हेसल्स असतात हृदयाच्या, त्याचा आपण एक CT स्कॅन करतो आणि त्यामधले जे कॅल्शियम फॉस्फरस घटक आहे त्यानुसार किती % ब्लॉक आहे हे आपल्याला त्यामध्ये कळू शकतं. तर जनरली जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल किंवा सिटी कोरोनरी अँजिओग्राफी तुमचं ब्लॉक असल्याचं दाखवत असेल तर अशा वेळी आपण इलेक्टिव्हली अँजिओग्राफी करून धमन्यांमध्ये ब्लॉक आहे किंवा नाही हे आपण पाहू शकतो. कोरोनरी अँजिओग्राफी हे गोल्ड स्टँडर्ड डायग्नोस्टिक आहे की ज्यामध्ये की आपल्याला हृदयात ब्लॉक आहे की नाही हे कळतं आणि जर ब्लॉक असेल तर आपण लगेच त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून तो ब्लॉक विरघळू शकतो. हे असे लक्षणं ज्यांना असतात, प्रामुख्याने वयस्कर आणि कोमॉर्बिड पेशंटमध्ये अशी लक्षणं असतील तर त्यांनी या रुटीन चेकअपमध्ये टेस्ट करून आपलं अर्लिएस्ट डायग्नोसिस हार्ट अटॅकचं करू शकतात आणि जो जीवावर बेतणारा जो प्रसंग आहे तो आपण वाचवू शकतो. धन्यवाद.